मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी अशी एखादी व्यक्ती भेटते जिला स्वतःचाच खूप अभिमान असतो. ती स्वतःला सर्वात हुशार समजते, स्वतःला सर्वात मोठं समजते आणि इतरांना कायम कमी लेखत राहते. अशा लोकांच्या बोलण्यात नेहमी अहंकार असतो, त्यांच्या वागण्यात दुसऱ्यांचा आदर नसतो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही असाच संदेश दिसून येतो. सुरुवातीला आपण अशा लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी प्रेमाने वागतो, त्यांचा आदर करतो. पण जेव्हा वारंवार अपमान होतो, कमी लेखलं जातं आणि आपल्या स्वाभिमानाला धक्का बसतो, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, अशा घमेंडी माणसाला उत्तर कसं द्यायचं? रागाने बोलावं, वाद घालावा की त्याच्यासारखंच वागावं? मित्रांनो, लक्षात ठेवा, अहंकाराला अहंकाराने उत्तर दिलं तर दोघांचंही नुकसान होतं. वाद वाढतो, नाती तुटतात आणि मनशांती हरवते. पण शहाणपणाने दिलेलं उत्तर नेहमी जास्त प्रभावी असतं. कारण घमेंडी व्यक्तीला तुमचा राग पाहायचा असतो, तुम्ही चिडावं, तुम्ही स्वतःवरचा ताबा गमवावा आणि तुम्ही त्याच्यासारखेच वागावं अशीच त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, स्वतःवर काम करता, स्वाभिमानाने जगता आणि तुमचं यश तुमच्या व्यक्तिमत्वातून बोलू लागतं, तेव्हा त्याचा अहंकार आपोआप कमी होऊ लागतो. मित्रांनो, खरी ताकद दुसऱ्याला हरवण्यात नसते, तर स्वतःचा स्वभाव, स्वाभिमान आणि संयम जपण्यात असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घमेंडी माणसाचा घमंड उतरवण्याचे 10 शहाणे आणि प्रभावी मार्ग. हे 10 नियम तुम्हाला कोणाशीही वाद न घालता स्वतःची किंमत कशी जपायची, स्वाभिमानाने कसं जगायचं, अहंकारी लोकांशी कसं वागायचं आणि तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत कसं बनवायचं की तुमची शांतता आणि तुमचं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक नियम जरी तुम्ही आयुष्यात स्वीकारलात तर लोकांशी वागण्याची तुमची पद्धत, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा स्वाभिमान पूर्णपणे बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया घमेंडी माणसाचा घमंड उतरवण्याचे 10 शहाणे आणि प्रभावी मार्ग. नियम क्रमांक 1, शांत रहा. मित्रांनो, घमेंडी माणसाची सर्वात मोठी इच्छा काय असते माहीत आहे का? तुम्ही त्याच्या बोलण्यावर चिडावं, रागाच्या भरात काहीतरी चुकीचं बोलावं आणि स्वतःवरचा ताबा गमवावा. कारण जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात प्रतिक्रिया देता, तेव्हा त्याला असं वाटतं की त्याने तुम्हाला हरवलं. पण मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती प्रत्येक वेळी उत्तर देत नाही. ही परिस्थिती समजून घेते, शांत राहते आणि योग्य वेळेची वाट पाहते. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं आहे. काही वेळा तुमची शांतता समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला सर्वात मोठा धक्का देते, कारण त्याला तुमचा राग हवा असतो, पण तुम्ही त्याला शांततेने उत्तर देता आणि तिथेच त्याचा अहंकार हरायला सुरुवात करतो. नियम क्रमांक 2, स्वतःची किंमत कमी करू नका. मित्रांनो, काही लोक स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना लहान दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या कामाची टिंगल करतात, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि वारंवार तुम्हाला कमी लेखतात. पण त्यांच्या बोलण्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते, तो दुसऱ्यांच्या मतांवर जगत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि स्वतःचा आदर कधीही सोडू नका. कारण जो स्वतःचा आदर करतो, त्याचाच आदर जगही करायला लागतं. नियम क्रमांक 3, कृतीने उत्तर द्या. मित्रांनो, वाद घालून कोणीच महान होत नाही. वाद जिंकला तरी मनं हरतात, पण
जेव्हा तुम्ही शांतपणे मेहनत करता, स्वतःला घडवता, ज्ञान वाढवता आणि तुमचं ध्येय पूर्ण करता, तेव्हा तुमचं यश, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची प्रगती हेच तुमच्यासाठी बोलायला लागतात. लक्षात ठेवा, शब्द काही काळासाठी प्रभाव टाकतात, पण यश आयुष्यभर बोलत राहतं. म्हणून तुमचं लक्ष घमेंडी व्यक्तीवर नाही, तर स्वतःच्या प्रगतीवर ठेवा. नियम क्रमांक 4, मर्यादा ठेवा. मित्रांनो, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःचा अपमान सहन करणं ही चांगुलपणाची खूण नाही, तर स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमच्या स्वाभिमानाला धक्का देत असेल, तर तिच्यापासून योग्य अंतर ठेवायला शिका. गरज असेल तर नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणा, कारण मर्यादा जपणारी व्यक्ती स्वतःलाही सुरक्षित ठेवते आणि इतरांनाही तिची खरी किंमत समजते. नियम क्रमांक 5, त्याच्या घमंडाची नक्कल करू नका. मित्रांनो, अहंकारी व्यक्तीशी त्याच्यासारखंच वागलात तर फरक काय राहिला? त्याच्या रागाला रागाने उत्तर दिलं, त्याच्या अपमानाला अपमानाने उत्तर दिलं, तर तुम्हीही त्याच मार्गावर चालू लागाल. त्याऐवजी नम्रता जपा, संयम ठेवा आणि तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या संस्कारांनी ओळखलं जाऊ द्या. कारण खरी ताकद मोठेपणा दाखवण्यात नसते, तर मोठेपणा असूनही नम्र राहण्यात असते. आणि इतिहास नेहमी नम्र पण कर्तृत्ववान लोकांनाच लक्षात ठेवतो, घमेंडी लोकांना नाही. नियम क्रमांक 6, योग्य वेळी नाही म्हणायला शिका. मित्रांनो, घमेंडी व्यक्तीला फक्त स्वतःचं म्हणणं खरं वाटतं. ती नेहमी इतरांनी तिच्या मनाप्रमाणे वागावं अशी अपेक्षा ठेवते. तिचा प्रत्येक निर्णय सर्वांनी मान्य करावा असं तिला वाटतं आणि जर कोणी विरोध केला तर ती रागावते किंवा समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करते. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं ही चांगुलपणाची खूण नाही, तर अनेकदा स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड असते. जिथे गरज असेल तिथे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका, कारण जो स्वतःच्या मर्यादा जपतो त्याचाच शेवटी लोक आदर करतात. आणि लक्षात ठेवा, तुमचा स्वाभिमान कोणालाही खुश करण्यापेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे. नियम क्रमांक 7, स्वतःला सतत घडवत राहा. मित्रांनो, तुमच्यावर टीका करणारे, तुम्हाला कमी लेखणारे आणि तुमचं मन खच्ची करणारे लोक नेहमीच भेटतील, पण त्यांच्यावर वेळ खर्च करणं हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा तोटा आहे. त्याऐवजी तोच वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. नवीन कौशल्य शिका, नवीन ज्ञान मिळवा, तुमचं आरोग्य सुधारावा आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला रोज थोडंसं सुधारता, तेव्हा तुमची प्रगती तुमच्या विरोधकांपेक्षा खूप मोठी बनते आणि एक दिवस तुमचं यशच त्यांच्या अहंकाराला शांत करून टाकतो. नियम क्रमांक 8, योग्य संगत निवडा. मित्रांनो, आपण ज्या लोकांमध्ये राहतो तसाच आपला स्वभाव घडत जातो. जर तुम्ही अहंकारी, मत्सरी आणि नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलात, तर नकळत तुमच्याही विचारांमध्ये नकारात्मकता वाढू लागते. म्हणून अशा लोकांची संगत निवडा, जे नम्र आहेत, प्रामाणिक आहेत, तुमच्या प्रगतीवर आनंदी होतात आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. कारण योग्य संगत तुमची विचारसरणी बदलते आणि विचार बदलले की आयुष्यही बदलायला वेळ लागत नाही. नियम क्रमांक 9, प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. मित्रांनो, घमेंडी लोक अनेकदा तुम्हाला दुखावण्यासाठीच बोलत असतात. त्यांच्या शब्दांचा उद्देश तुम्हाला कमकुवत करणं असतो. जर तुम्ही त्यांचं प्रत्येक बोलणं मनाला लावून घेतलं तर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होईल. म्हणून प्रत्येक मताला महत्त्व देऊ नका. जे खरंच उपयोगाचं आहे ते स्वीकारा आणि जे फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठी आहे ते तिथेच सोडून द्या. लक्षात ठेवा,
प्रत्येक दगड उचलत बसलात तर ध्येयापर्यंत पोहोचायला उशीर होईल. मनःशांती ही कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही उत्तरापेक्षा जास्त मौल्यवान असते. नियम क्रमांक 10. यशाला तुमचं उत्तर बनू द्या. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात प्रभावी नियम: सूड घेण्याचा विचार सोडा. वाद जिंकण्याचा हट्ट सोडा. कारण वाद जिंकून काही मिनिटांचा आनंद मिळेल, पण स्वतःला घडवून यश मिळवलं तर त्याचा आनंद संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं आनंदी आयुष्य हेच घमेंडी लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर ठरावं. लक्षात ठेवा, अहंकार काही काळासाठी मोठा वाटू शकतो, पण कर्तृत्व, नम्रता आणि सातत्यपूर्ण यश यांच्यासमोर कोणताही घमंड जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून लोकांना हरवण्यापेक्षा स्वतःला जिंकण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण जगात सर्वात मोठा विजय दुसऱ्यावर नाही तर स्वतःवर मिळवलेला विजय असतो. मित्रांनो, घमंड कधीच कायम राहत नाही, पण चांगलं व्यक्तिमत्व, नम्रता आणि स्वाभिमान हे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात. म्हणून कोणाचा घमंड उतरवण्यासाठी स्वतःचा स्वभाव बदलू नका. स्वतःला इतकं घडवा की तुमचं यश आणि तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरावं. कारण खरा विजेता तो नसतो जो दुसऱ्याला हरवतो, तर तो असतो जो स्वतःवर विजय मिळवतो. जर आजच्या व्हिडिओमधील एक जरी नियम तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वाभिमान असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार मराठी मोटिवेशनल व्हिडिओसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.